आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब या कार्यक्रमासाठी आणि सभेसाठी खास करून उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके वनमंत्री आदरणीय गणेश नाईक साहेब, आमचे माजी खासदार श्री कपिल पाटील साहेब, माझे सहकारी आमदार कुमार आयलानी, दुसरे आमदार आपल्या गायकवाडताई, व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्री डाकीजी, आपल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार रुचिताताई घोरपडे, राजेंद्र घोरपडे, संभाजी शिंदे, मिलन मोरे, किरण भोईर, राम पाटकर, व्यासपीठावर असलेले सर्वच मान्यवर, आपण मोठ्या संख्येने उपस्थित असलेले माझे सर्व बदलापूर वासीय, जमलेल्या बंधू भगिनी आणि माझ्या मित्र साहेब, ही निवडणूक एक वेगळ्या विचारातून घडत आहे. भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी आणि आरपीआय आमचे आशिष दामले पूर्ण सहकार्य घेऊन, अजितदादांनी सुद्धा त्याला संमती देऊन आपण त्यांच्या बरोबर युती केली आणि आज खूप एक दिलाने सगळेजण शहरामध्ये काम करत आहेत. साहेब, हे शहर घडतंय हे केवळ तुमच्या मार्गदर्शनाखाली घडलंय. मी ज्यावेळेला सुरुवातीला आमदार झालो तर या शहराची लोकसंख्या होती 54,000. साहेब, आता 5 लाखापेक्षा अधिक लोकसंख्या या शहराची झाली आणि शहराला ज्या गरजा आहेत त्या गरजा देण्याचं खरं काम जर या केलं असेल तर ते आपल्या मार्गदर्शनाखाली झाले. कधी आपण आम्हाला निधीच्या बाबतीमध्ये बदलापूर वासियांना किंवा माझ्या मुरबाड मतदारसंघाला आपण कधीच नाही हा शब्द तुमच्याकडून नव्हता आणि निश्चितपणे चांगले चांगले प्रकल्प या शहरासाठी आपण दिशाही दिली आणि आताही मार्ग लावण्याचा सगळे प्रयत्न आहेत आणि त्याला चांगलं यश आमच्या बदलापूर शहराच्या विकासाच्या दृष्टीने होते. साहेब, तशी नगरपालिकेची आमच्या ही शेवटचीच निवडणूक असणार आहे. आमची तुमच्याकडे पहिली मागणी आहे की आम्हाला स्वतंत्र बदलापूरची महापालिका करा. आम्हाला फक्त आणि फक्त आम्हाला कोणाच्याच योजना जोडू नका, कारण 5 लाखाची आता जनगणना झाल्यावर किमान 7 लाखापेक्षा अधिक ही आमची लोकसंख्या होईल. त्यामुळे एक चांगलं शहर, कुठल्याही प्रकारची गुंडगिरी नाही, एक चांगल्या विचाराचा वर्ग, एक चांगला विचार असलेला सुसंस्कृत नागरिक या शहरामध्ये राहतोय आणि त्यामुळं तुमच्यासारख्याचं खऱ्या अर्थाने आम्हाला मार्गदर्शन मिळतंय आणि ती महापालिका एक आदर्श महापालिका करण्याचं स्वप्न या बदलापूर वासियांचं आपण पूर्ण कराल अशी मला स्वतःला खात्री आहे. आपण पहिलेही अगोदर सांगितलेलं आहे की त्याला निश्चितपणे आपण दिशा देऊ, पण नक्कीच तो विचार आपल्या माध्यमातून व्हावा. MMRDAच्या माध्यमातून साहेब खूप निधी दिला. आपण जवळजवळ 99% आमचे रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे पूर्ण झालेले. काही कानाकोपरे कुठं राहिले असतील तरी त्याला निधी मिळतोय, पण आता थोडासा आम्हाला ब्रेक लागतोय. आपण त्याच्यावर लक्ष देण्याचा प्रयत्न केलाय आणि नक्कीच तुम्ही सांगितलंय तर तुम्हाला लागणारा निधी मी कुठं थांबू देणार नाही. पण कधी कधी अडचणी होतात, पण त्या मला निश्चितपणे आपल्याला भेटल्यानंतर मला मार्ग काढून देत असता आणि त्याचा फायदा खऱ्या अर्थाने बदलापूरला होतो. साहेब, बदलापूरला कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत जर आपण ठरवलं तर वडोदरा एक्सप्रेसच्या माध्यमातून आम्ही बदलापूर वासी मुंबईच्या पार अगदी जवळ जाऊन बसतो. इथून टनेलचं काम आमचं आता पूर्ण होतंय. 1 तासामध्ये अटल सेतूवरून आम्ही मुंबईला पोहोचणार आहोत. रेल्वेने जर जायचं असेल तर आम्हाला 1 तास 40 मिनिटं लागतात, पण बाय रोड आम्ही 1 तासामध्ये पोहोचणार आहोत. त्याला समृद्धीची जॉईंट मिळालं आणि त्यामुळे आम्हाला सगळी शहरं या बदलापूरला जोडण्याचा प्रयत्न झाला. खूप चांगल्या प्रकारचं त्याची दिशा या बदलापूर शहराच्या विकासाला मिळते आणि त्याचा फायदा भविष्यासाठी आम्हाला खूप चांगला होऊ शकेल. साहेब, आपण दुसराही आम्हाला लातूर जो बदलापूर मार्गे आपण जो जोडण्याचा एक प्रयत्न करतोय तो बदलापूरला जोडल्यामुळं निश्चितपणे अजूनही एक वेगळ्या प्रकारची दिशा आम्हाला बदलापूरकरांना मिळेल. आपण तोही लवकरात लवकर मार्गी लावणार असा मला स्वतः आणि बैठक घेऊन आपण त्याला मार्ग दाखवलेला आहे. त्यामुळे नक्कीच नगर मालशेज मार्गे जर हा तो रस्ता आला तर माझा पूर्ण मुरबाड मतदारसंघ त्याच्यामध्ये जोडला जाईल आणि सगळ्यात महत्वाचा लातूरकरांना सुद्धा कुठल्याही ट्रॅफिक मधून न जाता डायरेक्ट मुंबईला पोहोचण्यासाठी त्यांचा सुद्धा 1 ते 1.5 घंट्याचा टाइम वाचला जाईल आणि मोठ्या शहराला एक कनेक्टिव्हिटी चांगली प्रकारची होऊन जाईल. साहेब, दुसरे आपण एक इथं नवी मुंबईला जायला आम्हाला ट्रॅफिक खूप मोठ्या प्रमाणात अडचणी येतात. त्यासाठी आपण
एक खूप मोठा रस्ता आम्हाला नवी मुंबईसाठी देतात. त्याचा टाटा कन्सल्टन्सीने पूर्ण त्याचा डीपीआर केलाय. 10,800 कोटी रुपयाचा प्रस्ताव MMRDAच्या माध्यमातून आपण प्रस्तावित केलेला आहे. तो लवकरात जर झाला तर 20 मिनिटात नवी मुंबईला आमचा बदलापूरचा नागरिक जाईल. 20 किलोमीटर अंतर आहे. सगळ्यात चांगला रस्ता आम्हाला उपयोगाचा होईल आणि आमच्या शहराची वाढ अजूनही झपाट्याने होईल. इथं कामगार वर्ग खूप मोठ्या प्रमाणात राहतो. त्या कामगार वर्गाला सुद्धा नवी मुंबई असेल, मुंबईला जायचं असेल, ठाण्याला जायचं असेल तर खूप अडचणींना सामोरं जावं लागतं. या रस्त्यांच्या जाळ्यामुळं आम्हाला खूप त्याची चांगली उपयोगिता होईल. अशा प्रकारचा मला निश्चित विषय साहेब, आपण सगळ्यात महत्वाचं आमच्या बदलापूर वासियांना काम केले. आम्हाला वेस्टर्नला जायला बदलापूरला कुठलंच साधन नाही. 2 वेळ ट्रेन बदलावं लागतात. 2 वेळ ज्यावेळेला ट्रेन आम्ही बदलतो त्या टायमाला वेस्टर्नचा माणूस बदलापूरकडे येत नाही आणि बदलापूरचा माणूस वेस्टर्नला जात नाही. आपण सगळ्यात महत्वाचं आमचं काम केलं, मेट्रो आम्हाला आपण दिली आणि ती मेट्रो देताना पण आपण दूरदृष्टी ठेवून आम्हाला दिलेली. कांजूरमार्ग, ऐरोली, सिलफाटा, काटाई, बदलापूर, अंबरनाथ बदलापूर अशा प्रकारची 37.5 किलोमीटर लांबीची 15 स्टेशन असलेली सगळ्यात टॉप मॉडेल इटालियन कंपनीने बनवलेलं, त्याची सगळी प्रोसिजर पूर्ण झाली होती साहेब. आपण मुख्यमंत्री असताना त्याला निविदा काढणार आणि आचारसंहिता लागली. आचारसंहिता लागली आणि 5 वर्ष धुळकात पडली. आपण जर बदलापूरला मागे आले नसते तर आमची मेट्रो अजूनही धुळकात पडली असती. तिला कोणी हात लावला नसता. पण शब्द दिला तुम्ही तिथं आणि शब्द दिला नाही. माझ्या बदलापूर वासियांना सांगायला मला आनंद वाटेल, मेट्रोचं टेंडर काढलं. गेल्या बदलापूरवरून गेल्यानंतर पहिली फाईल जर मागवली असेल बदलापूरच्या विकासाची, पाणी पुरवठ्याची, मेट्रोची आणि भुयारी गटारची, एवढ्या मोठ्या प्रकल्पांना 20,000 कोटी रुपये खर्च येतो त्या मेट्रोला. पण कुठल्याही प्रकारचा विचार न करता आपण त्याला मान्यता दिली, त्याच्या निविदा काढल्या. लवकरात लवकर निवडणुकीच्या नंतर त्याचं भूमिपूजन करून आम्हाला दिलासा दिलाय. तो लवकरात लवकर काम चालू करण्यासाठी आपण प्रयत्न कराल. निश्चितपणे आम्हाला विश्वास आहे या मेट्रोने आम्ही अजूनही जोडले जाणार आहोत. मेट्रोच्याच बरोबर काल एक खूप मोठी आम्हाला देणगी बदलापूर वासियांना मिळाली. रेल्वे मंत्र्यांच्याकडे आपण प्रस्ताव दिला होता. आपली मागणी होती. 2 वेळ मी बैठकीला सुद्धा गेलो होतो आणि साहेबांच्याकडे पत्र दिलं. त्यांनी स्वतः रेल्वे मंत्र्यांच्या बरोबर स्वतःचं पत्र पाठवून त्यांच्याबरोबर चर्चा करून काल 65 किलोमीटरची 3री आणि 4थी लाईन आपल्याला 1324 कोटी दिले. आणि काल स्वतः रेल्वे मंत्र्यांनी दूरध्वनीवरून मला स्वतः सांगितलं तर तुमचं बदलापूरचा प्रश्न सुटेल. साहेब, खूप मोठा ऐतिहासिक निर्णय आमच्या बदलापूरसाठी होतोय. तर आज आमच्या महिला, आमचे नागरिक रेल्वेमध्ये जर बसायचं असेल तर खूप मोठा त्रास सहन करावा लागतो. सगळ्यात जास्त उत्पन्नाचं स्टेशन असेल तर ते बदलापूर आहे. आणि म्हणून रेल्वे मंत्री सुद्धा सांगितलं का अजूनही तुझे प्रकल्प जे आहेत ते मार्गी लावण्यासाठी लवकर एक बैठक लावतोय. निश्चितपणे एक टर्मिनल आपण मागितलेलं आहे बदलापूरसाठी, तो पण मार्गी लावण्याचा त्यांनी शब्द दिलाय आणि त्याच्यामध्ये नक्कीच आपल्याला सगळ्यांना त्याचा फायदा होऊन जाईल आणि उपयोग त्याचा होईल. साहेब, सगळ्यात जिव्हाळ्याचा एक आमचा प्रश्न आहे, रेड लाईन आणि ब्ल्यू लाईन. पुराणी प्रत्येक ज्या नदीच्या परिसरामध्ये डेव्हलप झालंय त्या प्रत्येक घरामध्ये भीती वाटते की आज आमच्या घरात पाणी येईल का उद्या पाणी येईल. आणि त्यामुळे मोठी अडचण निर्माण झालेली आहे. आणि त्यामुळे डेव्हलप करायला सुद्धा आम्हाला त्या घरांना खूप मोठ्या प्रकारच्या अडचणी होत्या. आपण त्याची बैठक घेतली रेड लाईन आणि ब्ल्यू लाईनची आणि त्याला दिशा दिली. पहिल्यांदा एक बदलापूरसाठी रेड लाईन आणि ब्ल्यू लाईनचा निर्णय आपण चांगल्या प्रकारचा सोडवलाय. त्याचे लवकर आदेश काढावेत आणि आमच्या बदलापूरकरांना रेड लाईन ब्ल्यू लाईन पासून मुक्त करावं अशी मी बदलापूरकरांच्या वतीने मनापासून खरं म्हणजे आम्हाला आमचं एक हॉस्पिटलचा प्रश्न आहे. 200 बेडचं हॉस्पिटल आपल्या आराखड्यामध्ये आलं पण काही कारणाने आता आपण त्याला स्थगिती दिली होती. जागा उपलब्ध नव्हती. आता जागाही आम्ही तुमच्या नावावर केलेली आहे आरोग्य विभागाच्या. 200 बेडचं एक चांगल्या प्रकारचं रुग्णालय आपल्या बदलापूर वासियांना आपण याच भागामध्ये शिरगावच्या परिसरात घेतोय आणि त्याचा उपयोग माझ्या सर्वसामान्य नागरिकांना खूप मोठ्या प्रमाणात होईल असा मला विश्वास आहे. नदीच्या बाबतीत सुद्धा आपण ज्यावेळेला पुतळ्याचं अनावरण करायला आले
त्यावेळेला पुतळ्याचं उद्घाटन करताना नदी पाहिली आणि तुम्ही सांगितलं का याचा प्रस्ताव ताबडतोब करायला सांगा. नदी संवर्धनाचा प्रश्न हा बदलापूरला भेडसावणारा प्रश्न. आपण त्या बाबतीतला प्रस्ताव तयार करायला सांगितला होता. मी त्याचा पाठपुरावा करून गिरीश भाऊंच्याकडून आपण हा प्रस्ताव सगळा जलसंपदा विभागाच्या माध्यमातून आपण दिल्लीलाही पाठवलाय आणि राज्य सरकारकडे पाठवलाय. त्याला लवकर सुरुवात केली तर बदलापूरच्या पुराचा प्रश्न हा निकालात निघेल आणि चांगल्या प्रकारचा त्याचा उपयोग आम्हाला चांगला होईल. साहेब, एमएसएमईच्या बाबतीत आमच्या नगराध्यक्षाच्या उमेदवार आता बोलल्या. खूप मोठा प्रश्न आमच्या समोर आहे. लोड आमचा संपलेला आहे कधीच. तर लोकसंख्येची वाढ जी आमची ही सगळी झपाट्याने वाढ आहे आणि त्यामुळे एमएससीबीला अगदी काटकसर करायला लागत होती आणि त्यामुळे कधी कधी लोड शेडिंग बऱ्याच वेळेला घ्यायला लागत होतं. आपल्याकडे ज्या वेळेला आम्ही मिटिंग घेतली त्या टायमाला आम्हाला लोड तर वाढवून दिला, पण त्याच्याही पेक्षा आमची मागणी होती की आम्हाला टाटाचा सप्लाय द्यावा आणि ऐतिहासिक निर्णय एमएससीबीच्या बाबतीत टाटाचा सप्लाय करण्याचा तुम्ही दिला. जागेचा प्रस्ताव लवकरात लवकर मागून आपण त्याचं काम सुरू करून बदलापूरकरांना लाईट पासून सुद्धा मुक्त करण्यासाठी खूप चांगल्या प्रकारचा उपयोग होऊ शकेल. नाट्यगृहाचा विषय सुद्धा मागे आपण पैसे दिले होते पण आम्हाला जागा दिली नव्हती. मागच्या नगराध्यक्षांनी आम्हाला ठराव करून दिला नाही. 14.5 कोटी रुपये नाट्यगृहाचे परत गेले. बदलापूरकरांसाठी आता नाट्यगृहाची आणि सांस्कृतिक भवनाची गरज आहे. आशिष शेलार साहेबांनी आम्हाला शब्द दिलाय कुठल्याही परिस्थितीमध्ये बदलापूरला अत्याधुनिक पद्धतीचं नाट्यगृह आणि सांस्कृतिक भवन करणार. आपण थोडीशी त्याला गती दिली तर नक्कीच त्याचा उपयोग चांगला होऊ शकेल. पाणी पुरवठा योजनेचं आता निविदा निघतात, त्यामुळे आम्हाला सगळ्यात महत्वाचा पाण्याची अडचण जी आहे ती माझ्या भगिनीला खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्याला लवकरात लवकर मार्गी लावला तर आम्हाला पाण्यापासून सुद्धा मुक्ती मिळेल आणि चांगल्या प्रकारचं शहराच्या विकासाला गती मिळेल. केवळ तेच नाही, शहर एवढं वाढत चाललेलं आहे, डेव्हलप एवढं होत आहे. भुयारी घाटाचा पूर्ण प्रस्ताव गेल्या 5-6 वर्षापासून पडून आहे. 371 कोटीचा प्रस्ताव आहे, त्याला आपण मागवून घेतलेला आहे. त्याला लवकरात लवकर आम्हाला मान्यता द्या आणि त्या माध्यमातून आमच्या आणि आमच्या बदलापूरच्या नागरिकांना दिलासा मिळणार नाही. त्यालाच आपण एक समांतर ब्रिज टाकलाय.